बोगस बियाणे प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे। चिखली येथील ग्रीन गोल्ड कंपनीवर गुन्हे दाखल झाले तर कंपनीचे गोडाऊन सील केले असून ग्रीन गोल्डला राज्यात बंदीची शिफारस करण्यात आली आहे। ग्रीन गोल्ड कंपनीचे सोयाबीनचे बोगस बियाणे तालुक्यातील काही गावांमध्ये दिल्याने शेतकरी हैराण झाले आहे। अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनाने 29 जून रोजी दुपारी 1 वाजतापासून तर 30 जूनच्या रात्री 3 वाजेपर्यंत कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। जेवणही कार्यालयातच करण्यात येऊन तेथेच कार्यकर्ते झोपले होते। सोयाबीनचं बोगस बियाणं मार्केटमध्ये आणल्यामुळे शेतकऱ्यांची यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये फसगत झालेली आहे। ग्रीन गोल्ड नावाची औरंगाबादची एक कंपनी आहे, त्या कंपनीने सुद्धा असं शेतकऱ्यांना चिखली तालुक्यातल्या फसवलं आणि हे शेतकरी 8 दिवसापासून त्या कंपनीच्या नुकसान भरपाईसाठी मागे लागलेत, परंतु कंपनी काही दाद द्यायला तयार नाही। कंपनी मुजोर पद्धतीने वागते। शेतकऱ्यांनी उपोषण करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना दाद मिळाला नाही। हे सगळे अन्यायग्रस्त शेतकरी माझ्याकडे आले आणि या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन काल दुपारी 1 वाजेपासून तर तब्बल आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत, आतापर्यंत आम्ही या कृषी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत आहोत। याच ठिकाणी शेतकरी जेवले, याच ठिकाणी सगळे शेतकरी झोपलेले आहेत, परंतु प्रशासनाला काही जाग आली नाही। त्या कंपनीच्या पाठीमागे प्रशासन लागलं, परंतु कंपनीनं जो शेतकऱ्यांना मोबदला पाहिजे तेवढा मोबदला द्यायला कंपनी तयार नव्हती, कमी मोबदला द्यायला तयार होती। शेतकऱ्यांनी त्यांनी दिलेला मोबदला अमान्य केला आणि सांगितलं की आम्हाला यांच्यावर कारवाई पाहिजे। कृषी प्रशासन जागे झालं आणि अखेर रात्री आत्ता उशिरा 1 तासापूर्वी चिखली पोलीस स्टेशनला या ग्रीन गोल्ड कंपनीवर गंभीर स्वरूपाचे 420 कलम 6 कलम 7B आणि 23D अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला आमची जी मागणी होती की कंपनीच आम्हाला महाराष्ट्रात आता भविष्यात नको आहे, तर कृषी प्रशासनाने राज्य शासनाकडे शिफारस केली की या कंपनीचा परवाना ताबडतोब रद्द करावा आणि त्या ठिकाणी कृषी आयुक्ताशी आमचं बोलणं झालं। दुसऱ्या बाजूला त्या कंपनीचं चिखलीमध्ये जे गोडाऊन आहे हे गोडाऊनही आत्तापर्यंत अगदी आता 5 मिनिटापूर्वीपर्यंत हे गोडाऊन सील करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी पोलीस संरक्षणात चालू होती। गोडाऊन सील झालं, कंपनीचा परवाना रद्द करण्याची प्रोसेस चालू झाली आणि या कंपनीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले। ही आमची मागणी या ठिकाणी मान्य झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला नुकसान भरपाईसाठी आम्ही सगळे शेतकरी न्यायालयात तर जाणारच आहोत आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई आम्ही घेणारच आहोत, पण अशा मुजोर ज्या काही कंपन्या असतील या कंपन्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। उर्वरित कंपन्यांची ज्यांची नुकसान भरपाई बाकी असेल, ज्या कंपन्यांवर अजून कारवाई बाकी आहे, या कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी सुद्धा आमचं आंदोलन जारी असेल। पण आतापर्यंत या कार्यालयात जे आम्ही आंदोलन करत होतो हे आंदोलन आम्ही तूर्त स्थगित करतोय, परंतु नुकसान भरपाईसाठी आणि कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी भविष्यामध्ये आंदोलन आमचं चालू राहील, अशा पद्धतीचा निर्धार आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे। या आक्रमक आंदोलनामुळे कृषी विभागाने नरमाईची भूमिका घेत चिखली पोलीस स्टेशनला रात्री 1 वाजता ग्रीन गोल्ड कंपनीवर भादवी कलम 420 बीज अधिनियम 6B आणि 7B बियाणे नियम 1968च्या 23D नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व कंपनीचे चिखली MIDC मधील गोडाऊन रात्री 3 वाजता सील करण्यात आले। तसेच ग्रीन गोल्डला राज्यात बंदी घालावी अशी शिफारस बुलढाणा कृषी विभागाने सरकारकडे केली आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।